ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपुष्टात आलं. महायुतीची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आली. आता मुंबईचा महापौर मराठी होणार का? यावर चर्चा सुरू असताना दोन पक्षांनी मात्र शांतीत क्रांती केली आहे. MIM आणि बहुजन विकास आघाडी या दोन पक्षांनी सत्ताधारी पक्षांना बाजूला सारत आपली ताकद दाखवून दिली. MIM आणि बहुजन विकास आघाडी जिंकण्याची कारणं काय, महायुतीचं दुर्लक्ष कसं झालं, याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया. महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांनी यावेळी एक गोष्ट ठामपणे दाखवून दिली आहे: राजकारण बदलतंय आणि मतदारही बदलतोय. याच बदलाचा फायदा MIM आणि बहुजन विकास आघाडी पक्षांना झाला आहे. हे यश योगायोगाने मिळालेलं नाही, तर त्यामागे काही कारणं आहेत. सर्वात आधी MIM कडे पाहूया. आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये MIMने राज्यभर 13 महानगरपालिकांमध्ये सुमारे 90 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. मालेगाव महानगरपालिकेत MIMला 20 जागा मिळाल्या, तर त्याच विचारधारेच्या इस्लाम पार्टीने 35 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला. हे आकडे केवळ निवडणुकीचे नाहीत, तर नाराजीचे संकेत आहेत. मुस्लिम समाजात अनेक वर्षापासून असं वाटत होतं की मोठे पक्ष त्यांचा वापर मतांसाठी करतात. निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका नाही, विकासात त्यांचा वाटा नाही. MIMने हीच अस्वस्थता ओळखली आणि थेट प्रतिनिधित्व, स्थानिक प्रश्न आणि आक्रमक भूमिका यांच्या जोरावर लोकांचा विश्वास जिंकला. ओबीसींच्या सभा गेम चेंजर ठरल्या, तर आमचं ऐकणारे कोणीतरी आहे ही भावना MIMच्या विजयामागे खरी ताकद ठरली. आता वळूया वसई विरारकडे. इथे बहुजन विकास आघाडीने 115 पैकी तब्बल 71 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. हा विजय केवळ प्रचाराचा नाही, तर कामाचा आहे. बहुजन विकास आघाडी सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे तिथल्या स्थानिकांचा असलेला सपोर्ट. हितेंद्र ठाकूर यांचं नेतृत्व लोकांसाठी दूरचं नाही, तर रोज दिसणारं आहे. रस्ते, पाणी, शिक्षण संस्था, आरोग्य सेवा, स्थानिक रोजगार या सगळ्या गोष्टी लोकांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत. मोठे पक्ष मोठ्या मुद्द्यांवर बोलत राहिले, पण बहुजन विकास आघाडीने घरापर्यंत पोहोचणारा विकास दिला जाईल असा विश्वास मतदारांपर्यंत पोहोचवला. म्हणूनच लोकांनी पुन्हा एकदा ओळखीच्या आणि विश्वासाच्या पक्षावर शिक्कामोर्तब केला. हा विजय हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी रिडम्पशनच म्हणावं लागेल. MIM आणि बहुजन विकास आघाडी यशामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद. हे पक्ष सोशल मीडियावर नव्हे, तर गल्ली, वॉर्ड आणि वस्त्यांमध्ये सक्रिय आहेत. थेट संपर्क, छोट्या सभा, स्थानिक नेत्यांची उपलब्धता यामुळे मतदार आणि पक्ष यांच्यात अंतर उरलं नाही, आणि हेच अंतर मोठ्या पक्षांना परवडलं नाही. अस्मिता, विकास हे मुद्दे जरी या निवडणुकीत वापरले गेले असले, तरी मतदाराचा कल कोणत्या बाजूने वळू शकतो हे सांगणं अजूनही कठीणच आहे. या निवडणुका महाराष्ट्राच्या भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ठरल्या आहेत, आणि येणाऱ्या काळात हे चित्र अजून बदलताना दिसेल, हे नक्की.